झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या चोरीची मालिका सुरूच। घरफोडीसह ट्रकच्या बॅटऱ्या लंपास, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। शहादा उड्डाण पूल जवळ गणराज कॉलनीत राहणारे संग्राम विजयसिंग राजपूत यांच्या घरात रविवारी मध्यरात्री चोरी झाली। राजपूत कुटुंबियांनी झोपण्यापूर्वी घराचा लोखंडी दरवाजाला कुलूप लावून चावी जवळच्याच खिडकीत ठेवली होती। हीच संधी साधत चोरट्यांनी आत प्रवेश केला असावा। घरात झोपलेल्या सदस्यांना स्प्रे मारून बेशुद्ध केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। या घटनेत घरातील दागदागिने, रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली। इतकंच नव्हे, या कुटुंबातील 9वीत शिकणाऱ्या मुलीला चाहूल लागल्याने चोरटे पसार झालेत। जाताना दुचाकीची चावी देखील घेऊन गेलेत। कदाचित दुचाकी चोरीचा त्यांचा तो प्रयत्न फसला असावा। त्याचप्रमाणे याच परिसरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या दिनेश जयसिंघानी यांच्या ट्रक व्यवसायावरही चोरट्यांनी हात साफ केलाय। रेल्वे ट्रॅक जवळ उभ्या असलेल्या ट्रक मधून गेल्या 2 दिवसात ट्रकच्या 10 बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत। सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। पोलिसांची कार्यक्षमता संदिग्ध असल्याची भावना जनतेतून व्यक्त होते। दोंडाईच्या पोलीस सुस्त, चोर मस्त अशी टीका या निमित्ताने होते आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।